तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, ही जी लाडकी बहीण योजना आहे, त्यांची ई-के-वाय-सी दुरुस्तीसाठी जे आहे, ते जी-आर आलेलं आहे. ठीक आहे. तर ते जी-आर जे आहे ना, ते जी-आरचं तुम्हाला मी सांगू इच्छितो, की याच्यामध्ये आता ना तुम्ही चुका करू नका. त्याच्यामध्ये फक्त त्याच लाडक्या बहिणींना याचा एक ऑप्शन आलेला आहे, ज्यांची जे पर्याय होते, ते पर्याय निवडताना ज्यांची चुकी झालेली आहे अशांना. ठीक आहे. तर आता मात्र तुम्ही अशी चुकी करू नका आणि यामध्ये एकदम करेक्ट पर्याय तुम्हाला निवडायचे आहेत. तर सगळ्यात पहिले काय करायचंय तुम्हाला आणि तुमच्या मोबाईलमध्ये जायचंय Chrome ब्राउझर खोलायचं आणि तिथं लाडकी बहीण योजना टाकायचंय. अशा अशा पद्धतीने तुमच्या समोर त्याचं यू-आय येईल. हे दिसेल तुम्हाला. याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे बघा. स्पष्ट काय लिहिलेलं आहे, की ही ई-के-वाय-सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे, ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले आहेत. ठीक आहे. तर ह्याच लाभार्थ्यांना ती अ, संधी आहे. तर तुम्हाला काय करायचं, हे जे ब्लिंक होताना दिसतं त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर काय होईल, समोर तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल आणि खाली कॅप्चा भरायचा आहे आणि मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर हे जे कॅप्चा आहे, ते कॅप्चा तुम्ही तिथं आधार नंबर टाका, कॅप्चा भरा आणि मी सहमत वरती क्लिक करून काय करा, तुम्हाला समोर जे आहे समोर ओ-टी-पी पाठवावरती क्लिक करायचं. ओ-टी-पी पाठवावरती क्लिक केलं ना, की ओ-टी-पी येईन. इथं तुम्हाला ओ-टी-पी टाकायचा आहे. ओ-टी-पी टाकला की तुम्हाला काय करायचंय, सबमिट वरती क्लिक करायचंय. सबमिट करावरती. सबमिट करावरती क्लिक केलं ना तुम्ही, की तुमच्या समोर असे 2 पर्याय येतील बघा. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही. ठीक आहे. हे तुम्हाला इथं नाही सिलेक्ट करायचंय. बी पर्याय काय आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थेमधून निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही करायचे. हे दोन्ही पण पर्याय आता यावेळेस तुम्हाला नाही नाहीच करायचंय. हा परत के-वाय-सी अपडेटचा जी-आर परत येणार नाही, त्यामुळे इथं चुकी करू नका. आणि त्यानंतर तो जो चेक बॉक्स आहे ना, तो चेक बॉक्स तुम्हाला टिक मार्क करायचा आहे आणि सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचंय. जसं तुम्ही सबमिट वरती क्लिक करणार, तशी तुम्हाला लगेच मेसेज येईल, तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज येईल. हा आपण बघितला होता मोबाईलद्वारे. तर तुम्ही मोबाईलद्वारे अशा प्रकारे तुमची जी ई-के-वाय-सी आहे, ई-के-वाय-सी करू शकता. आता आपण काय करू, आता आपण लॅपटॉप थ्रू कशी करायची ते बघू. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं, कोणतं पण एक ब्राउझर ओपन करा. ब्राउझर म्हणजे Chrome म्हणजे Google ओपन करा. Google ओपन केल्यानंतर ना लाडकी बहीण योजना तुम्हाला तिथं टाकायची आहे. त्यानंतर ना तुम्हाला खाली यायचंय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरती क्लिक करायचंय. ठीक आहे. ही पहिलीच लिंक असेल, त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ना ह्या अशा पद्धतीने तुमच्या समोर जे आहे पोर्टल ओपन होतंय बघा. यामध्ये काय ही ही ई-के-वाय-सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे, ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. याच्यावरती तुम्हाला सिंपल क्लिक करायचंय. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना जे आहे तुम्हाला समोर आधार क्रमांक कॅप्चा भरायचा आहे आणि मी सहमत आहे वरती रेडिओ बटन क्लिक करायचं आणि ओ-टी-पी पाठवावरती तुम्हाला क्लिक करायचंय. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं जे आहे, इथं तुम्ही तुमचा आधार क्रमांक वगैरे टाकल्यानंतर ना समोर तुम्हाला ओ साठी ऑप्शन येतो बघा आणि सबमिट करावरती क्लिक करायचंय. सबमिट करावरती तुम्ही जसं क्लिक करता ना, त्यानंतर तुमच्या समोर असे परत 2 पर्याय येतील. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही. आणि दुसरा पर्याय, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक संस्थेतून निवृत्ती वेतन घेत नाही. हे दोन्ही पर्याय इथं पण नाही, नाही सिलेक्ट करायचे. चेकबॉक्स टिक करा, सबमिट करावरती क्लिक करा. एवढं झाल्यानंतर काय होईल, तुमचं जे ई-के-वाय-सी सक्सेसफुली सबमिटेडचा तुम्हाला एक मेसेज येईल बघा. तर तो मेसेज आल्यानंतर ना, तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली. अशा पद्धतीने तुम्हाला 2 मेसेज येतात बघा. तर तुम्ही मोबाईलवरून पण करू शकता, ते पण आपण पाहिलं आणि लॅपटॉपवरून पण करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करू शकता. खूप दिवसानंतर हा ऑप्शन आलेला आहे, तर यामध्ये चुका करू नका. सिंपल आहे. फक्त नाही, नाही सिलेक्ट करायचे दोन्ही पण तुम्हाला आणि नंतर सबमिट करायचंय. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. काही जर तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर आपण तुमच्या प्रॉब्लेमवरती आणखीन व्हिडिओ बनवू. थँक